पाहतो आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो चला आपण हॅलो चला आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ओव्हर क्रमांक पहिला. लो पुलटाच बॉल ट्रॅप केला. इज नो बॉल. इथे पंचांचा इशारा आलाय जरूर, कारण हा चेंडू आहे फ्री बॉल. उघडा डोले बघा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. म्हणजे कुठेतरी प्रेशर होतं गोलंदाजावरती. विशाल सारखा खेळाडू स्ट्रायकर एंडला जरूर होता, परंतु स्ट्राईक रोटेट झाली. दोन खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये एका बाजूला आपण विशालला बघतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण नितेशला बघतोय. दरम्यान ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना नो+1 अशा 2 धाबा, म्हणजे कुठलाही चेंडू न फेकता इथे 2 धाबा जरूर कंप्लीट झाल्यात एकलव्य क्रिकेट टीम भिलवले संघाच्या. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज आपण पाहतो या राहुल या गोलंदाजाला. यावेळेस बॅटचा टॉप एज, परंतु फिरीचा बॉल असल्या कारणास्तव हा खेळाडू कदाचित वाचला गेलाय. कुठेतरी धडपण आणि प्रेशर जरूर होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु काही वेगळेच प्रतिसाद पाहायला मिळाला. कमबॅक केली जरूर, परंतु इथे कदाचित बॅटचा टॉप एज होता आणि खेळाडू मात्र यशस्वी रीतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो आहे. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेटने मारा करणारा हा गोलंदाज जरूर आहे. पुन्हा एकदा लो फुलटाच बॉल ट्रॅप केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करण्यासाठी सुरू होता, परंतु प्रयत्न करण्यासाठी तो चुकला गेलाय. चेंडू इतका स्पीडचा होता की सहजचिता इतका स्पीडनं तो सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय जरूर, परंतु या चौकाराच्या सहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. ट्रॅप झालाय. मिड विकेट शॉट, मिड विकेट क्षेत्रामध्ये सरळ दिशेला चेंडू ट्रॅप केला होता, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय महत्त्वाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण राहुलला बघतोय. दरम्यान कुठेतरी सज्जता दाखवण्यासाठी इथे चांगला प्रयत्न. गोलंदाजी अतिशय महत्त्वाची होते, परंतु क्षेत्ररक्षकाची अतिशय महत्त्वाची होत असताना आपण पाहतोय. खालापूर संघ म्हटलं तर हिटिंग संघ आहे आणि त्यांच्या ऑपोजिट संघ आपण पाहिलं दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत आणि एकाच विभागातील दोन्ही संघ असताना मात्र कमबॅक झाली. एकलव्य भिलवले संघाला मॅग्नेटिक पॉवरच्या षटकात राहुल सारख्या गोलंदाजानं कुठेतरी थांबून ठेवलाय, कारण महत्वाचा तो मॅग्नेटिक पॉवरचा षटक असतं. लोपुलटाच बॉल ट्रॅप केलाय. नो मॅन्स लाईन, परंतु इतका स्पीडचा बॉल निघून गेलाय. नितेशच्या बॅटमधनं निघालेला एक आणखीन दमदार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. बघता बघता एकलव्य क्रिकेट टीम 10 या धावपलकेवरती जाऊन पोहोचली आहे. राहुल मॅग्नेटिक पॉवरचा पहिला षटक. सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू खालापूर संघानं उभारलेत, परंतु इथे आपण पाहिलं तर दोन्ही हिटिंग संघ आहेत. याच खालापूर तालुक्यातील एक अतिशय गाजलेले संघ आहेत, परंतु या मैदानावरती काय करतील हे नक्कीच आपण बघतोय. ऑफिल जोरात आहे, परंतु इथे डिस्कशन होणं खूप गरजेचं आहे. यस डेफिनेटली. कदाचित एका पंचाला आवाज आला नव्हता, परंतु डिस्कस झालाय. इज विकेट. खेळाडू बाद झालाय, ज्याचं नाव आहे पहिला गडी बाद झाला एकलव्य भिलवले टीम संघाचा नितेश. बॅक टू द पॅव्हलियन. नितेशच्या बॅटमधनं जर काही आपण पाहिलं तर 8 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. अर्थात षटक क्रमांक पहिला चालू असताना इथे पहिला विकेट नितेशला बाद करण्यास तो जरूर सज्जता दाखवली. बऱ्याच वर्षानंतर आपण पाहिलं तर या भिलवले संघाला एकलव्य भिलवले संघाला मी बघतोय, कारण जे जुने जाणते खेळाडू होते ते कदाचित रिटायरमेंट झाले आहेत, परंतु विशाल सारखा अनिल सारखा खेळाडू अजूनही दम धरून बसलाय आपल्या टीममध्ये. सुनील सारखा खेळाडू अजूनही दम धरून बसलाय आपल्या टीममध्ये. आता या टीमची जबाबदारी आली ती 2 भावांवरती. एका बाजूला छोटा भाऊ आहे तर एका बाजूला मोठा भाऊ आहे.
पंच बॉल असेल का? एक बॉल आहे, पहिला नो बॉल आहे. चेंडू इथे पेंडिंग दाखवतोय एक. पहिला कदाचित नो बॉल, नो बॉल, दुसरा जी डॉट. दुसरा डॉट आहे, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट. अजून कुठं चुकलाय का बॉल? हा 2 बॉल डॉट आहेत. टोटल 3 बॉल, 1 बॉल वरती विकेट आहे. 2 चौकार आलेत, 2 डॉट आलेत, 1 वरती विकेट आहे आणि 1 नो बॉल आहे. जर अजून कुठं झाला असेल मिसिंग, एक चेंडू पेंडिंग आहे असं दाखवतो इथे. दोन्ही स्कोरर आहेत. एक स्क्रीनवरती स्कोरर आहे, एक आपल्या वहीवरती स्कोरर आहे. एक चेंडू पेंडिंग आहे, तो टाकावा लागेल कारण 2 चेंडू डॉट आहेत, 2 चौकार आलेत, एका चेंडूवरती विकेट आहे, 1 नो बॉल आलाय. नो +1 अशा म्हणजे त्या चेंडूवरती धावून काढली होती 2 धाबा. टोटल 10 रन झाल्यात. अजून एक चेंडू पेंडिंग, परंतु शेवटचा बॉल खेळण्यासाठी आपण सुनीलला पाहतोय. सध्याच्या स्थितीत कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे जरूर आपल्याला पाहायला मिळते. जर एखादा चेंडू आपण कदाचित एखाद्याचा मोबाईल उघडून त्या स्क्रीनवरती बघू शकाल, त्यावरती दिसेल एखादा चेंडू पेंडिंग आहे तो. परंतु शेवटचा बॉल या ओव्हरमधील गोलंदाज आपण राहुलला पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. यावेळेस सुनीलच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅप केलाय. नो मॅन्स लाईन. चेंडू थांबेल का? परंतु इथे आपण पाहिलं तर चेंडू बघता बघता सरळ निघून गेलाय तो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी आणि या चौकाराच्या साहाय्यानं कुठेतरी धाब्यांचा डिपेंडमय खेळ 14 या धाब्यांवरती जरूर जाऊन पोहोचलाय. आता ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झाला. 14 धाबा इथे एकलव्य क्रिकेट टीम भिलवल्या संघाच्या जरूर झाल्यात. परंतु खालापूर संघाला कमी समजून चालणार नाहीये. ते हे अतिशय चांगला प्रयत्न करतोय. पहिला टॉस जिंकल्यानंतरचा जो ग्राउंड फिगर म्हणजे ग्राउंडमध्ये जाण्याचा निर्णय हा प्रत्येक टीमचा महत्त्वाचा निर्णय असतो आणि तो महत्त्वाचा निर्णय घेतला होता तो मात्र भिलवले खालापूर टीमनं. परंतु इथे दडपण आणि प्रेशर आले जरूर. संघाचा धावता फलक पुढे नेण्यासाठी आता सलामीची जोडी फुटल्यानंतर आपण पाहतोय 2 भावांवरती आलेली जबाबदारी. सुनीलच्या बॅटमधनं आलेला चौकार मात्र हा टर्निंग पॉईंट चौकार असेल कारण धाब्यांचा प्रतिसाद पुढे वाढवण्यासाठी जरी 14 धाब्याची सरासरी आपण गाठली तरी पण आपण 50 आकडा सहजरित्या कंप्लीट करणार. परंतु त्याच 14 धाबा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील खालापूर टीम आपल्याला. गोलंदाज ओमकार. क्रिकेटचा क्लासिक बॉल ओमकारनं फेकलाय. ब्लॉक बॉल म्हणजे याला म्हणतात ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि तो सज्जता दाखवली जरूर. विशाल वाघमारे सारख्या खेळाडूला शांत बसवणं इतकं सोपं नाहीये. परंतु सन्मान दाखवला या चेंडूला. इज डॉट बॉल आलाय. अर्थात पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज आपण पाहतोय ओमकार या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटिंगचा बॉल. ज्या वेळेला विकेटच्या मध्ये हा चेंडू पडला त्यानंतरचा आलेला प्रेशर काय आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खालापूर संघ अतिशय चांगल्या स्थितीचा संघ आहे. प्रयत्न जरूर इथे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाज जरूर आहे ज्याचं नाव आहे ओमकार. गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळी शॉर्ट अप लाईनचा बॉल थांबणार नाहीये. चेंडूला भिरकावून दिलाय तो मात्र फाईन रिझन मध्ये. विशालच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या सह्यापूर्वकाने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलाय 18 या धाब्यांवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. विशालच्या बॅटमधनं उशिरा का होईना चौकार जरूर आलाय.
यावेळेस बॅटच्या रणनीतीमध्ये शॉर्ट अप लाईनचा बॉल जरूर होता, मोठा बिगिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी दडपण आणि प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळते. अर्थात पुन्हा एकदा सज्ज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो आहे. सुनील फलंदाजी मार्क वरती जरूर आलाय. ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूचा कनेक्टिंग होणं, बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळणं हे खूप गरजेचं आहे. परंतु सुनील वाघमारे सारखा खेळाडूला इथे जरूर शांत बसवावा लागतो आहे. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावांवरती संघाचा धावता फलक पुढे नेण्याची जबाबदारी 19 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आल्यात. ओव्हर क्रमांक 2 हे जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. दोन्ही संघ गाजलेल्या संघात या विभागातील अर्थात खालापूर तालुक्यातील. इथे काय घडलंय, दांड्या उद्ध्वस्त केल्यात, दांड्या गुल केल्यात आणि मोठा हादरा मिळालाय. ते मात्र एकलव्य क्रिकेट टीम भिलवले संघाला. सुनील वाघमारे बॅक टू द पॅव्हलियन. यस, ओव्हर क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल एकलव्य भिलवले टीम 19 धावा जरूर झाल्यात. मयूर आलाय गोलंदाजी मार्क वरती, तर बॅट्समन आपण विशालला पाहतोय. यस इज वाईड बॉल, कारण पंचांकडून इशारा येतोय. लेग स्टंपच्या अतिरिक्तता बाहेरून जाणारा हा चेंडू आणि पंचांकडून इथे जरूर आलाय. इज वाईड बॉल. वाईड बॉलच्या मदतीने टोटल 20 धावा कंप्लीट झाल्यात जरूर. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. मयूर सध्याच्या स्थितीमध्ये हा गोलंदाज जरूर आहे. 10 ते 12 पावलांच्या साहाय्याने चालतोय. पहिलाच बॉल त्याने लेग स्टंपच्या बाहेर फेकला, त्यानंतर कमबॅक होईल का, त्यानंतर विशाल आपल्या संघाला मोठा फटका ठोकून देईल का. यस डेफिनेटली चेंडूला भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक अवघ्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय. तो सरळ सीमारेषा पलीकडे एक बिग हिट षटकार जरूर आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने टोटल धावा गेल्यात 26 रन. 26 धावा येते स्कोरबोर्ड वरती, बट 2 विकेट इज लॉस. एकलव्य क्रिकेट टीम भिलवले संघ. हे आहे क्रिकेटचा जाणता खेळ, हे आहे क्रिकेटचं नॉलेज, हा आहे क्रिकेटचा थर्रार, हा आहे क्रिकेटचा जल्लोष. दुपारच्या सत्रामध्ये गरम वातावरणात हे दोन्ही संघ आमने सामने जरूर आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट अप लाईनचा बॉल, शॉर्ट फाईन रिजन मध्ये चेंडू भिरकावलाय, परंतु इथे चेंडू इतका स्पीडचा चेंडू निघून गेलाय. तो सीमारेषा पलीकडे दन 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 करीत गेला. हा बिग हिटिंग षटकार, चौकार. चला आपण मॅच कडे जाऊया. विशाल खालापूर गावचा स्टार खेळाडू आहे आणि या स्पर्धेला त्याच्याकडून शुभेच्छा जरूर येतात. दरम्यान स्टेट ऑफ फटका खेळला, बॅक टू द फिल्डर, परंतु इथे कुठेतरी दडपण आणि प्रेशर. हार्दिक शुभेच्छा असतील, कारण पानेडला तो मॅच खेळण्यासाठी चाललाय आणि आमचे परम मित्र आहेत. घरबसला या लाईव्ह टेलिकास्ट बघतोय. कदाचित लाईव्ह मध्ये त्यांनी आवाज ऐकला, त्यानंतर आलेला कॉल आणि दिलेल्या शुभेच्छा या स्पर्धेला
दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण बऱ्याच जवळपास आपण पाहिलं ना तर 158 मैदानावरती कॉमेंट्री केली मी जरूर. या कारणास्तव कदाचित आमचा आवाज प्रत्येक खेळाडूला एक ओळखीचा असावा आणि याच कारणास्तव अजूनही आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. टोटल धाब्यांचा डिपेंड माय खेळ 31, 31 रन्स बट 2 विकेट इज लॉस. एकलव्य भिलवले टीम खालापूर तालुक्यातील हा गाजलेला संघ आहे. खऱ्या अर्थानं खालापूर तालुक्यामध्ये पहिलं योगदान या एकलव्य भिलवलेच्या मैदानावरती जरूर आम्हाला मिळालं होतं. बऱ्याच वर्षानंतर या संघाला मी खेळताना बघतोय. दरम्यान आपण पाहतोय एका बाजूला सुभाष तर एका बाजूला विशाल, सुभाष पवार तर एका बाजूला आपण विशाल वाघमारेला बघतोय. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये या टॉपचा खेळाडू गाजलेला खेळाडू आहे, कारण पनवेल तालुकाही या खेळाडूंना गाजवला होता. कारण बऱ्याच ठिकाणी मी पनवेल तालुक्यामध्ये, कारण कर्जतही गाजवला आहे आणि बरेच तालुके या खेळाडूंना गाजवलेत. कारण मीही या खेळाडूंना ज्या वेळेला कॉमेंट्री करत होतो त्यावेळेला या खेळाडूला बऱ्याच मैदानावरती बघितला. दरम्यान इथे आपण बघूया कर्जत तालुक्यात हा खेळाडू वरणे गावच्या मैदानावरती जरूर खेळ दाखवेल, परंतु फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक रोटेट करेल का, परंतु इथे काय घडलंय, कारण हा झेल खूप इम्पॉर्टंट होता. हा झेल खूप इम्पॉर्टंट होता, कारण विशाल सारखा खेळाडू कधीही बडसेल कधीही बहरेल हे नक्कीच आपण पाहतोय. 31 धाबा 32 धाबा इथे 33 धाबा इथे स्कोर बोर्ड वरती आहे जरूर. प्रत्येक ओव्हरला एकलव्य क्रिकेट टीम भिलवले संघानं 11 धाब्यांचा टार्गेट गाठला आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर थोडासा प्रेशरचा चेंडू होता. तो चेंडू भरून काढणं, झेल टिपणं खूप गरजेचं होतं, कारण विशारसारखा खेळाडू शेवटची ओव्हर खेळण्यासाठी तो सज्जता थांबलाय जरूर. 3 षटकामध्ये 33 धाबा झाल्यात. प्रति ओव्हरला 11 धाब्यांची सरासरी गाठताना आपण पाहतोय. खालापूर संघ म्हटलं तर अतिशय चांगला प्रयत्न करतोय. संदीप गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे पहा तो झेल खूप इम्पॉर्टंट होता. मी म्हटलं होतं की गेल्या वर्षीचा हा खेळाडू सध्या आजही तो फॉर्म मध्येच आहे, परंतु गेल्या वर्षी याच्या आधी आपण पाहिलं तर अतिशय हिटिंगबाज खेळाडू. मी म्हटलं होतं की या खेळाडूला जीवदान मिळणं म्हणजे कदाचित असं म्हणतात ना की अतिशय महत्त्वपूर्वकाचा त्याला जीवदान दिला, आणि तो महत्त्वपूर्वकाचा जीवदान खालापूर संघ काय आहे. गोलंदाज आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न केले होते जरूर. तो चेंडू जर पकडला असता तर या खेळाडूच्या जाग्यावरती नवीन खेळाडू आला असता. परंतु इथे काही वेगळंच प्रत्युत्तर पाहायला मिळते. इज डॉट बॉल 39 धाबा इथे स्कोर बोर्डवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात एकलव्य क्रिकेट टीम भिलवले संघाच्या. परंतु इथे आपण पाहिलं तर खालापूर संघालाही कमी समजून चालणार नाही आहे. इनिंग त्यांची अजूनही बाकी आहे. यावेळेस ऑन साईडला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक, परंतु इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धाबा चांगली रनिंग अँड बिटवीन द इज विकेट. अतिशय महत्वपूर्वक मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेट जरूर पाहतोय. चला एखाद्या खेळाडूला जरूर दुखापत झाली आहे. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की अनुचितान भरण्यात आलेला खेळ, पडातडीचा खेळ, दुखापतीचा खेळ, आणि तोच खेळ आपल्या भेटेला जरूर आलाय. चला पाणी असं दुखापतीचा खेळ जरूर आपण पाहिलं होतं. चला झाडूही द्यायचं. गुरुनाथ पवार, आयोजक गुरुनाथ पवार, आपण कुठे असाल? पाणी आणण्यासाठी गेलाय.
यस, चला आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. क्रिकेट म्हटलं तर इथे दुखापती जरूर होतील. प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असतो, कारण आपल्या नावाच्या पुढे पहिलं गावाचं नाव येत असतो. यासाठी हे प्रयत्न आहेत. वाईड बॉल, टोटल धाबा झाल्यात 42. यावेळेस प्रहार चढवलाय, सन्मान दिलाय का, परंतु हा बॉल जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून. चमचमता इथे आलाय षटकार. इथे आपण बघतोय, कारण याच विशालचा एक झेल उडालं होतं. तो झेल मात्र खूप इम्पॉर्टंट होतं, परंतु झेल सोडल्यानंतर बघा विशालच्या बॅटमधनं 2 बिग हिट मोठे फटके आलेत. 48 धाबा. 14 चेंडूमध्ये अजून आपण विचार केला 21 धाब्यांचा 31 धाब्यांची खेळी करणारा हा खेळाडू आहे वैयक्तिक, परंतु अजूनही काहीसा चेंडूंचा खेळ बाकी जरूर आहे. आणखीन एक फुल टॉस बॉल उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं इथे कुठेतरी आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका आलाय. 50 कंप्लीट जरूर झाल्यात. 54 धाबा इथे स्कोर बोर्ड वरती जरूर उभारल्यात. कारण आपण म्हटलं होतं की याच्या आधी एक गोल्डन झेल उडालं होतं. तो झेल टिपणं खूप गरजेचं होतं, परंतु इथे काही वेगळंच प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या ओव्हर मधील शेवटचा चेंडू हा शिल्लक जरूर आहे. लेग स्टंपचा बॉल, पंचांचा इशारा, इज वाईड बॉल. वाईड बॉलच्या अतिरिक्त मदतीनं टोटल एकलव्य क्रिकेट टीम भिलवले संघ आतापर्यंतचा प्रवास आहे आपला 55 रन्स, 55 धाबा, बट 2 विकेट इज लॉस. गोलंदाज खालापूर संघाचा हा गोलंदाज शेवटची गोलंदाजी घेऊन आलाय आणि या शेवटच्या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू पेंडिंग जरूर आहे. शेवटचा बॉल, काय शॉट, काय फटका, चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा लांब लचक, एक बिग हिट. विशालच्या बॅट मधनं निघालेला हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतो. 61 धाबा इथे